विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच यांचं चालू राहील। रोहित पवार आपल्या बरोबर आहेत, आपण या ठिकाणी बघू शकतो। त्याचबरोबर रुपाली पाटील आपल्या बरोबर आहेत, त्या आंदोलनात सहभागी झाल्यात। काय तुमची मागणी? उभा राहा तुम्ही, अरे उभा तर राहा 2 मिनिटं, बाजूला तरी सरका। सगळ्या मुलांनी आता अन्न पाण्याचा त्याग सुद्धा केलेला आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा मुलांनी निर्धार केला आहे। आणि या मुलांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशीच आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या मीडियामार्फत आम्ही सर्वांना विनंती करत आहे। आपण पाहिलं या ठिकाणी रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकारवर हे ताशेरे जे ओढले जात आहेत ते ओढले जाऊ नये, विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, याच्यासाठी सरकारच्या वतीने आम्ही इथे विद्यार्थ्यांसोबत आहोत। लवकरच सरकारने 25 तारखेची परीक्षा जी एकावेळी 2 आली होती IBPS आणि राज्यसेवा ती पुढे ढकलावी, ही मागणी पहिल्या दिवसापासून आम्ही विद्यार्थ्यांबरोबर खंबीरपणे उभं राहून सरकारकडे मागणी केलेली आणि ती मागणी 100% पूर्ण करणार। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, इथे प्रत्येक जणाला लोकशाही अधिकार कुणी कुणी पाठिंबा द्यायचा, परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। सरकारचं फेल्युअर नाहीये, आयोगाचा फेल्युअर आहे। ते ऐका, आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु आयोगाने जर काम नाही केलं तर निश्चित ते सरकारवर येतं। म्हणून आम्ही सरकारला सांगितलंय की आयोगाचा कारभार हा व्यवस्थित झाला पाहिजे। जे अधिकारी जाणून बुजून विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। दुसरे अधिकारी ज्यांना विद्यार्थ्यांच्या व्यथा करतात, जे अधिक चांगलं काम करू शकतात त्यांची नियुक्ती करावी, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे। माझी मागणी, पहिली मागणी आहे की राज्यसेवा ही जी 25 तारखेची पुढे ढकलावी, कृषीच्या जागा ऍड कराव्या आणि खरात मॅडमला बदलावे, ही सुद्धा मागणी आहे। आणि सगळ्या मुलांना त्रास होतो तो खरात मॅडम यांच्याकडे होतो असा तुमचा थेट आरोप आहे? थेट आरोप नाही, हा त्रास त्यांच्यामुळे होतो। आयोग जर नियोजन करत नसेल तर जबाबदार कोण आहे? त्या अधिकाऱ्यांचं, तिथल्या बसलेल्या खुर्ची त्यांचं काम आहे की विद्यार्थ्यांचं काम सुलभ झालं पाहिजे, ते होत नाहीये। सातत्याने विद्यार्थ्यांना का रस्त्यावर यावं लागतंय? धक्कादायक म्हणजे या ठिकाणी सरकारचे काही लोक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी ते आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतो। रुपाली पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती आणि आयोगावर त्यांनी या ठिकाणी टीका केली नाहीये। दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांच्या काय भावना आहे आपण पाहूया। लाखो विद्यार्थी आहेत जे 1, 2, 3 मार्काने गेलेले आहेत, त्यासाठी आमची ती जागा वाढ सुद्धा मागणी आहेच। कंबाईनची अजून ॲड पडलेली नाही, परत एका दिवशी 2 एक्झाम आहेत आणि करशीच्या जागा ॲड करणार होते। करशी हा राज्यसेवेतच येणारा एक घटक असूनही त्याची वेगळी ॲड करण्याचा सरकार का हट्टास करतंय आणि ह्यांचा का इगो किंवा ह्यांचा बालहट्ट का सुरू आहे अजून कळलेलं नाही। एका दिवशी 2 पेपर ठेवले तर विद्यार्थ्यांनी नक्की कोणता पेपर द्यायचा, किंवा कृषीमध्ये ज्या जागा आहेत त्या वाढल्या पाहिजेत। आणि आताचा जो पॅटर्न आहे तो ऑब्जेक्टिव्हचा लास्ट पॅटर्न आहे। विद्यार्थ्यांचं वय वाढलेले आणि अशा वेळी जर जागा जास्त नसतील तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल। एका विद्यार्थ्याचं नुकसान म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं नुकसान आहे। त्यामुळे आदरणीय आयोगाकडे आणि आदरणीय सरकारकडे मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्यात। सकाळपासून अगदी सगळ्या मुलांनी आता अन्न पाण्याचा त्याग सुद्धा केलेला आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा मुलांनी निर्धार केला आहे। आणि या मुलांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशीच आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या मीडियामार्फत आम्ही सर्वांना विनंती करत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर फोन लाईन वरून आहेत। रवींद्र सर, आपण पाहतो एकूणच विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत त्यांच्या मागण्यांसाठी आणि हे आंदोलन करण्यासाठी त्यांना 3 दिवस वाट पाहावी लागते, काय आपली प्रतिक्रिया यावर? याच्यामध्ये या विद्यार्थ्यांचे आंदोलन का आजच झालेत का? त्यांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन सातत्याने होत आहे। प्रशासन आणि आयोगाची लोक याच्याकडे दुर्लक्ष करतायत। जर केंद्राच्या आणि राज्याच्या परीक्षा जर एका दिवशी असतील तर जर एवढं ज्ञान जर आयोगाला नसेल तर आयोग नुसतं खुर्च्या उभा जाऊन पगार घेण्याचं काम करतं का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी मागणी केली असेल तर 2 दिवसामध्ये याचा GR काढून किंवा याची हे काढून परीक्षा एक वेगळी तारीख दिली तर हा विषय संपलेला आहे। आणि याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांची संधी जाणार असेल, वय जाणार असेल तर तरुणांनी आयुष्यभर केलेल्या अभ्यासावर पाणी फिरण्याचं काम आहे।
सर्वसामान्य कुटुंबातली ही लोक आहेत, मुलं आहेत आणि जर ही संधी त्यांची गेली तर त्यांचं आयुष्यातलं मोठं नुकसान होणार आहे. 2 दिवसापासून सरकारला ते निवेदन देतात, मंत्र्यांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना भेटतात, तरी आयोगाला त्याची जाग येत नाही. एखादी योजना आणण्याची म्हणलं तर एका तासात आणतात आणि 10 मिनिट रन बी करतात आणि स्वतःचे फोटो झळकवतात. तर या गोरगरीब मुलांच्या प्रश्नावर ते का लक्ष घालत नाही? देशामध्ये आज राज्यामधली परिस्थिती अत्यंत खराब आहे. काल बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावर आली त्या पद्धतीने हे विद्यार्थी आलेत आणि या विद्यार्थ्यांच्या बाजूने अनेक कार्यकर्ते असतील, लोक असतील, जनता असेल, ही त्यांच्या पाठीशी उभा राहील. आयोगाने जर 2 तासात हा निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन तीव्र होईल आणि आंदोलन कुठल्या दिशेला जाईल हे सरकारच्या लक्षात यायचं नाही. पण आयोगाने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे.